च्या गजरात गणरायाचं आगमन करत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना घरोघरी केली। त्यानंतर सुवासिनी महिलांना वेद लागतात ते गौराईचं। मंगळवारी ठाणे जिल्ह्यात शहरात सुमारे 15,555 गौरींचं धुमधडाक्यात आगमन झालंय, तर माहेरवाशिनींचे लाड पुरवण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे। ठाणे शहरातील काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा स्मिता वैती यांची घरात गेल्या 125 वर्षापासून गणपती बसतात, तर तेवढीच वर्ष गौरी सुद्धा येतात। वैती यांच्या घरी गौरीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तिच्या साज शृंगारात सगळे घर मग्न होतात। तिच्या समोर करंजा, लाडू, शेव, चिवडा, चकलीसह पुरणपोळी, खीरपुरी अशा गोडधोड आणि पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो। यावेळी स्मिता वैती यांनी त्यांच्या परिवाराला आणि सगळ्या नागरिकांसाठी गौरीकडे सुख समृद्धी आणि आरोग्याची मागणी केली आहे। जवळजवळ 125 वर्ष आमच्या गणपतीला आणि गौरीला झालेली आहेत आणि आमचे गौरी गणपती आमची गौर म्हणजे नवसाला पावणारी गौर आहे। आमच्याकडे आता खूप जण औसे वगैरे सगळे गौरीसाठी येतात आणि ही आमची म्हणजे 125 वर्ष झालेत आमच्या गौरी आणि गणपतीला येऊन। गौरीकडे आणि गणरायाकडे काय मागणं मागितलंय? आता मागणं गौरीकडे आणि गणपतीकडे हेच मागणं आहे की बाबा सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव, सगळ्यांचे आरोग्य चांगलं ठेव आणि आम्हाला ही पुढे जाण्याची आमच्या पाठीमागे उभा राहा, हेच आमचं मागणं आहे। मॅडम, ती लहान एक गौर आणलेली आहे छोटीशी, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? ही तेरड्याची गौर असते, ही मेन गौर आहे। ही तेरड्याची गौरीचा मान हा मेन असतो, म्हणजे तिला पण पुजायची असते आणि ही आम्ही लाकडाची बनवून घेतलेली आहे। ही गौर ही आमची लाकडाची गौर आहे, पूर्णपणे बनवलेली, ती आम्ही वसईवरून बनवून घेतलेली आहे। हिला पण आम्हाला जवळजवळ 10-15 वर्ष झाली ही बनवून, म्हणजे ह्याच्या अगोदर दुसरी होती फायबरची आणि आता आम्ही लाकडाची बनवून घेतलेली आणि ही तेरड्याच्या गौरीचा मान पहिला मान असतो। विसर्जन हा, विसर्जनाला फक्त तेरड्याची आम्ही घेऊन जातो।